Hello everyone, welcome to our new episode. So today we have a Chandrasekhar with us, जो आता BCA करतोय बाप कंपनीमध्ये आणि पॅरलरी प्रोजेक्ट्सवर काम देखील करतोय. सो आपण आजच्या आपल्या एपिसोडची सुरुवात त्याच्या एका इंट्रोडक्शनने करूया. चंद्रशेखर, तुझ्याबद्दल सांग थोडंसं. माझं नाव चंद्रशेखर राजेंद्र सदाफळ, शिर्डीजवळ सावळीवर गाव आहे, तिथून मी आलेलो आहे. चंद्रशेखर, तुला बाप कंपनीबद्दल कसं कळालं? आमचे नातेवाईक आहे इथं पारेगावमध्ये, भाऊसाहेब जगताप म्हणून त्यांचं नाव आहे. तर ते मोटर वायडिंगचं काम करतात. तर म्हणजे मी त्यांची आलेलो होते, म्हणजे सुट्टी वगैरे होती, त्याच्यामुळे मी पारेगावला आलो इथं बाबांकडं. तर बाबा म्हणे तुला आता काय करायचं पुढं, म्हणजे असंच बसलेलो होतो आम्ही. तर मग चर्चेमध्ये माझा विषय निघाला. तर म्हणे आता काय करायचं तुला. म्हणलं काय नाही बाबा, आता त्यांचं दुकान होतं मोटर वायडिंगचं. म्हणलं तुमच्यासारखं दुकान टाकू, बाकी काय करणार, म्हणजे बिझनेस माइंड. मग बिझनेस माइंडने तसं विचार केला ना, तर म्हणलं तुमच्यासारखं दुकान टाकू, म्हणलं बाकी काय नाही. अरे म्हणे आता तुझं वय म्हणे शिकायचं असं तसं, तर मग शिकून घेतलेलं पाहिजे म्हणे. म्हणलं मग आता काय करणार आहे. तर मला 12वीला बी मार्क कमी आहे म्हणलं. तर म्हणे किती. तर म्हणलं 56 आहे. मार्क पण लई नाही, मग आपलं ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर डोनेशन वगैरे खूप लागेल. तर म्हणे चालेल म्हणे काय नाही. पण मग बोलले की आपल्या पारेगावमध्ये एक ना अमेरिकन सर आलेले म्हणे, अमेरिकेतून ना सर आले म्हणे. तर त्यांनी कंपनी टाकायचा विचार केला आहे म्हणे. असं तसं कंपनीचं म्हणजे अजून झालेली वगैरे काही नाही म्हणे, फक्त काम वगैरे सुरू झालेलं आहे म्हणे बाप कंपनी. म्हणजे म्हणजे ते काम वगैरे चालू झालं आहे म्हणे आत्ताशी. तर मग काय करायचं म्हणे, ते म्हणलं विचारून बघू. मग आम्ही आलो इथं विचारायला. तर मग ॲडमिशन वगैरे चालू झालं ते, कारण की कामाचं काहीच नव्हतं, पण ॲडमिशन सुरू झालं ते एवढं. तर म्हणलं इथं आम्ही आलो. तर दीपक नागरे सर होते. दीपक सरांनी आम्हाला एवढं गाईड केलं, एवढं जबरदस्त गाईड केलं की माझ्या पप्पाने आम्ही डायरेक्ट खुश झालो. कारण की म्हणजे काउन्सिलिंग खूप जबरदस्त, एकदम जबरदस्त. कारण की म्हणजे आम्ही यायचं म्हणलं ना, तर म्हणजे ज्या दिवशी इकडे यायचं ना त्या दिवशी पप्पा पण आलेले आहेत तिथं. मग बाबा पप्पा आम्ही आलो इथं. एवढं जबरदस्त काउन्सिलिंग केलं तिने, एवढं जबरदस्त गाईड की डायरेक्ट आम्ही एवढं म्हणजे खुश, म्हणजे एवढं जसं की एकदम जॉबला लागले. आणि त्यांनी एकदम वेगळीच फिलिंगनी काही आमचा संवाद कसा आहे हे केला, ते एकदमच डिफरंट होतं. म्हणजे तुझे बाबा तुझ्यासाठी प्रेरणा ठरले एकदम 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 जबरदस्त. म्हणजे जे काही म्हणजे इथपर्यंत आलो ना, तर त्यांनी गाईड पहिली स्टार्टिंग कुठून झाली की तू काय करणार, तिथून मी आजपर्यंत या लेवलला आहे. कशामुळं की फक्त त्यांनी सांगितलं की आपल्या तिथं हाय, बघू या शब्दाने भरपूर काही केलं, म्हणजे जाऊन बघू. मग विचारून बघितलं, हे केलं ते केलं. तर त्यांनी मग माझे पप्पा बोलले घे शिकून, आता हे करू. मग टाकलं, ॲडमिशन केलं वगैरे. म्हणजे तू आता बाप कंपनीमध्ये 3rd इयरला आहेस, राईट? मग तुझा फर्स्ट टू सेकंड 3rd इयर पर्यंतचा प्रवास तू कसा सांगशील? प्रवास सांगायचा म्हणला तर तो खूपच कसं की आता स्टार्टिंग होती, आपल्याला एवढं माहीत नव्हतं. मग इथं सर लोक वगैरे त्यांनी खूप समजून घेतलं. पहिले स्टार्टिंगची बॅच आम्ही होतो, तर त्यांनी भरपूर काही समजून घेतलं. मग समजून असं घेतलं की नवीन आहे म्हणून. मग आमचं काही याच्यात करोनामध्ये दिवस गेलेले होते भरपूर काही, का ते एवढं 12वीकडं लक्ष देता नव्हतं आलं, काय नाही. मग इकडे आले डायरेक्ट प्रेशर देऊन नसताना हे झालं. तर मग सर लोकांनी भरपूर काही समजून घेतलं. म्हणजे तू बेसिक पासून स्टार्ट झालो, एकदमच बेसिक पासून. आणि आता तू 3rd इयरला क्लायंट प्रोजेक्टवर असं म्हणाला, तर त्याबद्दल थोडं सांगशील? क्लायंट प्रोजेक्टवर म्हणायचं म्हणलं तर भरपूर काही काम केलं तरच इथपर्यंत आलोय. असं की डायरेक्ट क्लायंट प्रोजेक्ट घेतलं नाही जात. मग तिथून मागे भरपूर काही असं शिकवलं मॅडमने वगैरे, खूप लक्ष दिले, तर मग तिथपर्यंत यायचं असं. आणि कुठल्या प्रोजेक्टवर तू सध्या काम करतो? क्लायंट सिम्प्लिफाय VMS. मग तिथं आता मी ना Node.js प्लस DevOps म्हणून काम करतोय, म्हणजे टेक्नॉलॉजी वगैरे. आणि ना माझ्याकडे जे नोटिफिकेशन म्हणून मॉड्यूल आहे, त्या मॉड्यूलचं मी नोटिफिकेशन वगैरे म्हणजे हँडलिंग करायचं, ट्रिगर पॉईंट वगैरे ना, ते माझ्याकडे आलेले काम. म्हणजे क्लायंट प्रोजेक्टचं एक मॉड्यूल तू हँडल करतोस तर? येस. हे खरंच खूप छान गोष्ट आहे की तू 3rd इयरला असताना क्लायंट प्रोजेक्टवर काम करतो, आणि तेही म्हणजे US सारख्या प्रोजेक्टवर तू काम करतो. US प्रोजेक्ट भेटणं पण माझ्यासाठी खूपच. आणि US प्रोजेक्ट म्हटलं तर तुमचं तिथे कम्युनिकेशन आलंच. तर तू तुझ्या कम्युनिकेशन स्किल्स बद्दल काय सांगशील? कम्युनिकेशन स्किल बद्दल एवढं सांगायचं म्हणलं तर माझी काही इंग्लिश एवढी बेटर नाही, पण मग मी काही ना अंडरस्टँड करू शकतो, त्यांना अंडरस्टँड करून देऊ शकतो, इथपर्यंत तर जमतंय मला असं विचारायला आवडेल की तू तुमच्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगशील, म्हणजे तुमचं प्रोजेक्ट कसं चालतं हे मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
प्रोजेक्ट म्हणजे कसं चालतात? म्हणजे आमचे ना म्हणजे मीटिंग वगैरे होतात. कसं की भरपूर जण आहे, म्हणजे भरपूर हे मोठी करताय, टीम मोठी असेल टीम ना? आहे. हां. तर मग कोणाला कसं काम अरेंज करायचं ते आमचे राव सर पण थोडं थोडं डिस्ट्रीब्यूट करून देते, सर्वांना सांगते, वेळोवेळी त्यांच्याकडे लक्ष देणार. नाही कोणाचं काम कितपर्यंत आलं आहे, कुठं झालेलं आहे, किती बाकी आहे. मग त्यांना डेमो पण असतं, आमचे स्टँडअप कॉल होत्या. जिरा वगैरे टूल पण आम्ही यूज करतो, त्याच्यावर आम्हाला सगळं नोटिफिकेशन वगैरे सगळं भेटून जाते, कधी काय आहे सगळं काही असं. म्हणजे एकंदरीत तुझी एज्युकेशन जर्नी खूप छान खूप चालली प्रोजेक्ट्सवर हां वगैरे म्हणा. प्रोजेक्ट. तर मला थोडं तुझ्या घराकडचं म्हणजे घराकडचं वातावरण, घराकडचं एन्व्हायरमेंट जाणून घ्यायचंय. घराकडं तसं जायचं म्हणलं तर मग जे कसं की आमचं सगळं शेतीप्रधान, म्हणजे शेतकरीचं कसं राहतं आपलं एकदमच लई शिक्षणाचं जात नाही आपण, आणि लई खाली पण हे नाही राहत, मध्यमच. मग माझे पप्पा वगैरे ट्रॅक्टर चालवतात, ते हे करतात. एक भाऊ आहे मला, 12वीला आहे सध्या आता. आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुझ्या घरचे तुला कसे मोटिवेट करतात? म्हणजे आता तू बाप कंपनीमध्ये 3rd इयरला आहे, पुढे जाऊन तू जसं आता क्लायंट प्रोजेक्टवर काम करतो तसंच पुढे जाऊन तू प्रोजेक्टचं म्हणा जॉब वगैरे बघशील. सो त्या बाबतीत तुझे घरचे तुला कसं मोटिवेट करतात? घरचे बोलले की आता काहीतरी करणं तर आहेच, आता इथपर्यंत तू शिकलाच आहे, तर मग तुला आता जॉब वगैरे पण करावाच लागणार आहे. तर बोललो ठीक आहे. मग आता इथं पण म्हणजे भरपूर चांगलं आहे, इथं सरांनी भरपूर चांगला प्लॅटफॉर्म उभा केला आहे, राव सरांनी. तर मग माझं सजेशन तर इथंच राहील की आता प्रोजेक्ट पण चांगला आहे, प्रोजेक्टला चालणार पण आहे भरपूर काही असं. आणि तू तुझ्या थोडंसं 10वी आणि 12वीच्या एज्युकेशन बद्दल काही सांगशील? आता 10वी-12वीचं सांगायचं म्हणलं तर आपलं कसं वयच ते राहतं, म्हणजे लय आपण शिकण्याकडं आपल्या पुढं काय करायचं ते पण आपण एवढं काही सांगू शकत नाही. पण मग एक विचार राहतो आपला, काही कळेना ना आपण पुढं काय करणार काय. पण 12वी नंतर हा खरा प्रवास चालू होतो. 12वी नंतर खरंच खूप खरा प्रवास चालू होतो. आणि तुझ्या हॉबीज काय काय आहेत? म्हणजे तुला काय करायला जास्त आवडतं? मला तसं आता काय इथं आल्यावर सर्व काही आपलं एज्युकेशन वळलो, घरचे बोलले शिकायचं, मग ते आपण इकडंच लक्ष देणार. त्याच्यामुळं मी काय माझा वेच चेंज करून टाकला की मी म्हणजे असं खेळत वगैरे पण एवढं काही नाही, की आता इकडं शिक्षणाचं आहे, मग आपण एकदा तेच केलं पाहिजे असं माझं हिशोब आहे. म्हणजे आपण आता कशासाठी शिक्षणासाठी आलोय, मग आपलं शिक्षणाचाच वेळ ठेवलेला आहे असं. तुझ्या हॉबीज काही नाही का? म्हणजे जसं बघ क्रिकेट वगैरे असतं, क्रिकेट वगैरे खेळतो मी. ते तू खेळत असशील. येस येस. मग मला तेच विचारायचं, तू तुझ्या हॉबीज कशा मी जपतोस? संडेला क्रिकेट वगैरे पण खेळतो. माझे हां. मित्र वगैरे दर्शन, प्रतीक सारखे, सुजित, आमची बरीच मोठी टीम आहे. आम्ही सगळे हॉस्टेलला असतो. हॉस्टेलला पण मी कसं आलो माहिती का, की आम्हाला दीपक सरांनी सांगतानाच सांगितलं होतं की तुमचा हॉस्टेलला एक वेगळाच बेनिफिट राहील म्हणे. कारण का आम्हाला तो दिसतो पण आहे का हॉस्टेलचा खरंच वेगळा बेनिफिट आहे. असं नाही का बाहेरची मुलं पण आहे असं नाही म्हणत, पण हॉस्टेल एक बेनिफिट वेगळाच आहे, हॉस्टेलची लाईफ वेगळीच आहे. म्हणजे म्हणजे तू बाप कंपनीमध्ये हॉस्टेलला राहतोस, येस बरोबर? येस मग आम्हाला हॉस्टेल बद्दल ऐकायला नक्कीच आवडेल, कारण हॉस्टेल लाईफ एक वेगळी लाईफ असते. येस जर आपण घरून प्रवास करत असेल तर ती वेगळं असतं, येस. आणि हॉस्टेलवर म्हणजे नक्की. मित्र, दंगा मस्ती आलंच. हो ना. तर हॉस्टेल लाईफ बद्दल आम्हाला काय सांगशील? हॉस्टेल लाईफ म्हणजे मित्र वगैरे आमचं एक म्हणजे एक नवीनच बॉन्डिंग तयार होते, चांगले नवीनच एकदम भावासारखे बॉन्डिंग तयार होते तिथे. एक म्हणजे राहणं बसणं उठणं त्यांच्यासोबत एकदम दररोज जेवायला चालणे, म्हणजे सगळे ग्रुपनं जाणार अशातलं, म्हणजे काय असेल ते एकदम सगळ्यांनीच करणे, सोबतच करणे. म्हणजे सोबत. हा सोबत एकदम. हा म्हणजे तुझ्या एक विचाराने मित्रांमुळे राहणे सगळ्यात महत्वाचं मला, एक विचारांनी सगळ्यांचं आजपर्यंत, म्हणजे कोणाशी भांडणं नाही काय नाही, आमचे सगळे समजून घेणारे माऊली वगैरे सर्व काही चांगले एकदम. हे असल्या वातावरणात अभ्यास त्याच्यामुळे वगैरे सगळं नीट होतं. पहिल्यापासूनच सगळं काही लक्ष देत आलो ना, सगळं काही म्हणजे आम्हाला सांगण्यात आलं, योग्यच करणार असे. म्हणजे प्लॅटफॉर्मच एवढा चांगला आहे की तिथं काही असं चुकीचं म्हणजे घडलंच नाही आजपर्यंत कधी. म्हणजे की पहिल्यापासून आल्यापासून काय म्हणजे आपलं एक एंटर होणं वेगळंच राहतं, आणि तिथं नवीन म्हणजे पहिल्यापासून आलो बी आपण, आणि कसं सुरुवात झाली आपली बेसिकपासून एकदमच, म्हणजे आपण कसं नवीनच काहीतरी आता सांगण्यात कसं एकदम वेगळं वाटतंय ते, पण जो तिथं अनुभव करतो ना त्याचं नक्कीच वेगळं काहीतरी असं. तर चंद्रशेखर, मला तुला असं विचारायचं की तू क्लायंट प्रोजेक्टवर काम करतो, बरोबर? सो जसं तुम्ही क्लायंट प्रोजेक्टवर वर्क करत असतात त्यासाठी तुम्हाला काही सिनियर डेव्हलपर्स असतील, काही सिनियर्स असतील, तर त्यांच्याबद्दल काही सांगशील तू? येस नक्कीच. सिनियर डेव्हलपर पण आहे, पण मग ते कसं वेळोवेळी लक्ष देणं पण त्यांचं हेच आहे, ते एकदम लक्ष वगैरे देते. आमचे सिनियर डेव्हलपर म्हणजे कसं नितीन सर, निखिल सर वगैरे भरपूर, यास्मिन चौधरी मॅम आहे, त्या पण बाहेरच्या मुंबईला वगैरे राहतात, ते पण म्हणजे माझ्या मॅनेजरच आहे त्या पण वेळोवेळी लक्ष देत आहे असं.
सर मला हे विचारायचं होतं तुला की एक तुझ्या फ्युचरमध्ये तू स्वतःला कसं बघशील, म्हणजे फ्युचरमध्ये तू स्वतःसाठी कसं स्टँड होशील. आता तू जसं सगळं तुझं जर्नी सांगितलीस 3rd इयरची, अगेन क्लायंट प्रोजेक्ट्सची वगैरे, सो तू फ्युचरमध्ये कसा स्टँड होशील. सांगायचं म्हणलं तर ते बाप कंपनीचं प्रत्येक जण फ्युचरमध्ये हा स्टँडच असणार. अरे वा. असं आहे. कारण की म्हणजे इथं आलेलं मी नक्कीच सांगू शकतो, कारण की मी ना आता इथं भरपूर काही विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यातून माझ्यात भरपूर काही बदल बघतो. मी डायरेक्ट लाईव्ह बघतो. कारण की भरपूर म्हणजे इथं व्हिजिटला जे येणारे मुलं वगैरे ना, त्यांना पार म्हणजे आम्ही स्क्रॅचचा क्वेश्चन जरी विचारला कोणता बी पारच बेसिक, तरी आम्ही त्यांच्यात आमच्यात लाईव्ह डायरेक्ट डिफरन्स फरक जाणवतो. डायरेक्ट फरक जाणवतो आम्हाला. मला एकट्यालाच नाही तर सर्वच जण आहे असं. मला एकट्यालाच नाही, कारण की तू बोलली ना की कसं फ्युचरमध्ये बघशील, तर मी फ्युचर मी आजच सांगू शकतो की मी स्वतःला कसं प्रूव्ह करू शकतोय आणि कुठं पण काही पण म्हणजे प्रूव्ह करू शकतोय. कारण मी नाही पण सर्वच जण प्रूव्ह करू शकते. नाही, खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी खरं तर बोलून. तर मला शेवटी तुला हेच विचारायचं आहे की तू जसं म्हणालास की बाप कंपनीमध्ये तू ज्या प्रकारे आलास, किंवा तुझा बाप कंपनीमध्ये येण्याचा एक हुक पॉइंट हे तुझे बाबा होते. सो त्यांनी तो तुझ्यासाठी जो डिसिजन सुचवला किंवा जो मार्ग सुचवला तो तुझ्यासाठी वर्थ इट आहे की नाही, म्हणजे तुला काय वाटतं की तुझा डिसिजन योग्य ठरला की नाही ठरला. एकदम योग्य. मी सांगणार म्हणजे ना, माझे बाबा आणि पप्पा हे खूपच लकी. डायरेक्ट म्हणजे ते योगच. आता तिन्ही येणं म्हणजे पप्पांनी घरून तिथं येणं आणि बाबाच्या इथं मी असणं हे खूपच म्हणजे वेगळंच काहीतरी एक लक म्हणत नाही का आपण, तो लक. तर तुम्ही बघू शकतात की बाप कंपनीने जो प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिलाय, त्यामध्ये असे एनर्जेटिक यूथ, राईट. तुम्ही आताच बघितलं की चंद्रशेखर हा खूप बोलका आणि खूप एक्सप्रेसिव्ह आहे. तो म्हणजे असा शांत किंवा फक्त स्वतःतल्या स्वतःत गुंतलेला नाही आहे, तर तो खूप जास्त एक्सप्रेस होतो. सो एकंदरीत कुठेतरी त्याचं हे सगळं जे आपण आता एनर्जेटिक यूथ मी म्हणेल खरं तर, सो जे काही तुम्ही बघितलंच ते त्याच्यामध्ये बाप कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. सो चंद्रशेखर, तुला तुझ्या पुढच्या वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. आणि आपण लवकरच भेटूत आपल्या अशाच पुढच्या एका एपिसोडमध्ये, स्टार्स ऑफ बाप. थँक्यू.